त्यातूनच आपण पाहतो राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई सध्या निर्माण झाली आहे। अनेक छोटे आणि मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडलेत, तर इतर धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे। अनेक गावं खेड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर अनेक ठिकाणी जमिनीला भेगा सुद्धा पडल्यात। बीड, बुलढाणा, संभाजीनगर आणि नंदुरबार मधली ही दृश्य पाणी टंचाईची दाहकता दाखवण्यासाठी पुरेशी आहे। त्यामुळे निवडणुका संपल्या, आता तरी पाणी प्रश्नाकडे लक्ष द्या अशी नागरिकांकडून मागणी होतीये। आपण पाहू शकतोय हे भीषण वास्तव आहे। बुलढाणा, नंदुरबार, संभाजीनगर, बीड जिल्ह्यातलं या ठिकाणी नागरिकांना अक्षरशः हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, भटकंती करावी लागते। काही ठिकाणी तर मैलोन मैल चालत जावं लागतंय एक हंडाभर पाण्यासाठी। तर सध्या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय। मोठी आणि मध्यम प्रकल्प आता कोरडी ठाक पडू लागली आहेत। धरणातील पाणी आटल्यामुळे भेगाळलेली जमीन सध्या धरणात दिसते। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सुखना प्रकल्प हा कोरडा ठाक पडण्याच्या मार्गावर आहे। तर पाणी संपल्यामुळे धरणाचा संपूर्ण परिसर जो आहे त्यामध्ये अशा भेगा दिसून येत आहेत। तर मातीच्या ढिगाऱ्यासारखा हा परिसर सध्या झालेला आहे। परिसरातील गावांवर पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट ओढवलंय। त्यामुळे आता राजकारण्यांनी प्रचार झाला असेल तर याकडे लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे।